अरे जरांगेला तर कुत्रं खात नाही, मी जिम्मेदारी घेतो. मनोज जरांगेला आहे का बीडच्या बस स्टँड मध्ये झोप म्हणा, ह्याला जर कुत्रं बी चावलं ना, ह्या गोष्टीची जिम्मेदारी मी घेतो. ह्याला मच्छर सुद्धा चावणार नाही, कारण हे एवढा विषारी की ह्याचं विष असं आहे. यांनी समाजाचीही वाट लावली, साऱ्या जवळच्याची वाट लावली. ह्यो एक काळ असा होता गंग्याचा आणि मनोज जरांगेचा. जय शिवराय. माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला माझं एवढंच सांगणं आहे, मनोज जरांगे आणि गंगाधर काळकुटे हे समाजाच्या नावावर आहे का लबाडी करतात, दलाली करतात. ह्या मनोज जरांगेच्या सुपाऱ्या फिरत्यात, कुठं काय न होतंय, बाय न होतंय, हे मीडियावाले बी लगेच उचलीत. पण माझं एवढंच सांगणं आहे मीडियावाल्याला बी, जरांगे पादला तरी बी तुम्ही बातमी लावतात. म्हणजे नेमकं हे चाललंय काय? अरे जरांगेला तर कुत्रं खात नाही, मी जिम्मेदारी घेतो. मनोज जरांगेला आहे का बीडच्या बस स्टँड मध्ये झोप म्हणा, ह्याला जर कुत्रं बी चावलं ना, ह्या गोष्टीची जिम्मेदारी मी घेतो. ह्याला मच्छर सुद्धा चावणार नाही, कारण हे एवढा विषारी की ह्याचं विष असं आहे. यांनी समाजाचीही वाट लावली, साऱ्या जवळच्याची वाट लावली. ह्यो एक काळ असा होता गंग्याचा आणि मनोज जरांगेचा. यांना 1.5 2 एकर जमिनीत एवढाले धोंडे त्यांच्या वावरात. खोपलेल्या बाजरीच्या भाकरी खाऊन हे आहे का चांगल्या मराठा समाजाची आहे का वाट लावली. हे फक्त समाजाला भावनिक करतात आणि ह्यांच्यात तेवढी कला आहे. कारण एक काळ ह्यांचा मला चांगला माहिती ना. मग हे डायरेक्ट एकदम ह्यांच्या प्रॉपर्टी मध्ये वाढ कसं काय झाली, ह्याला 1300 कोटीचे टेंडर कसे भेटतात आणि ह्याच्या सुपाऱ्याच काय फिरतात, हे नाटकच काय करतो. मीडिया बी आहे का थोडं काय झालं की मनोज जरांगेची सुपारी फिरली. अरे काय हे नाटक कौरक असते. अरे समाजाला सर कळा लागले, महाराष्ट्रातल्या साऱ्या जनतेला सर हे कोण पांघरून घालतंय, काय करतंय हे सर लक्षात यायला लागले साऱ्याचं. त्याच्यामुळे आहे का ह्या मनोज जरांगेने कुठेतरी थांबावत, मनोज जरांगेने आणि गंगाधर काळकुटेंनी. राहिला विषय मनोज जरांगेच्या त्या सुपारीचा, कोणची नागपूरची बाई, कुठं ह्याचा मंत्रालयामध्येच कट शिरला, कोणच्या कुकरमध्ये शिरला बाबा तो कट, कसलं होतं ते कुकर, कोणची होती ती बाई, आणि कुठे गेल्या त्या 16 संघटना. तो हे 2-2 कोटी रुपये तो ह्या विरोधात बोलायला कोणचा मंत्री देणार होता, कोणच्यात त्या संघटनात, कोणचा आहे तो मंत्री सांग ना. कौरक समाजाला भावनिक करतो, बास कर ना आता. हे छपरी नाटक तो आहे. बयाच्या वानावनी मराठा समाजाला बयाच्या वानाचा आहे का योद्धा लागलाय. कुठंतरी मराठा समाजाने आहे का ह्याच्यावर भरोसा टाकायचा सोडून द्यावात. जे 4-2% मराठा समाज राहिलाय, म्हणजे काही लोकांना समजा ह्यो माहित नाही आणि काय ते, पण 90-95% लोकांना कळाला ह्यो किती कसा आहे आणि कसा नाही. त्याच्यामुळे गंग्याने बी आहे का अशा बैठ देऊ नयेत. जरांगेला कुणी खात नाही. जरांगेने आहे का पहिल्यापासून समाजाचा वापर केलेला आहे. जरांगेला फक्त 1.5 एकर शेती होती. जरांगेने आता कुठंतरी थांबावं, त्याला कुणी खात नाही, काही नाही. आणि गंगाधर काळकुटे, तू असल्या फेक बातम्या आहे का मीडियाला लावत जाऊ नको, कारण ह्याच्यामुळे आहे का समाजाचा, माझ्या मराठा समाजाचा अपमान व्हावा लागलाय. कोण खातंय रे? आणि तू काय म्हणतो, तू समाजाला आम्हाला शस्त्र उचलावं लागतील. तो कुठं शस्त्र उचलच का समाजासाठी? आमच्या ताईवर अन्याय झाला तर आम्ही कोपरेडीच्या आरोपीला कोर्टात तोडलं. आणि इथून पुढे बी कोणत्या बी माता माऊलीवर जर अन्याय झाला ना, आमच्यात धमक आहे. आणि आम्ही 96 कुळी मराठात कोर्टात नाही, कुठं बी जर आमच्या माता माऊलीच्या वर जर अन्याय झाला तर आम्ही तिथं तोडण्याची आमच्यात आज बी ती शक्ती. भाड्या हो, बास करा आता समाजाला भावनिक करायचं. भेटले ना आता 1300 कोटीचे टेंडर, झाले ना तुमचे समाधान, की लावली ना समाजाची सारी वाट. कुठे गेला तुमचा ते सगळे सोयरे शब्द? कौरक नाटक करतात हे भाडव्या हो. तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही समाजाला भावनिक करायचं सोडून द्या. तुम्हाला एक काळ तुमचा असा होता, तुम्हाला 1-1.5 एकर जमीन नव्हती, एवढे दगड धोंडे होते तुमच्या वावरात. तुम्ही एवढे मोठे झाले कसे, कोणत्या हिशोबाने? बास करा आता हे नाटक. कौरक असते हे सारा समाज भावनिक करून बीड जिल्ह्याचं ह्या मराठवाड्याचं वाटोळ आहे का सर? ह्या मनोज जरांगेने वाटोळ करून टाकलं सर. माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. मराठा समाजाला सर मोठ्या भावाच्या भूमिकेत बघत होते, पण ह्या मनोज जरांगेमुळे आहे का सर 18 पगड जाती मराठ्याच्या उरावर बसायला लागल्यात. फक्त ह्याला कारणीभूत मनोज जरांगे. आणि हे आहे का मीच नीट करू शकतोय, ह्या चोट्ट्याला मीच नीट करू शकतोय, कारण मी ह्यांचा बाप आहे. ह्यांना मला बापच मानावं लागेल. ह्यांनी कुठं काय काशी केली काय नाही. आणि हे सर मला माहिती, गंग्या आणि मनोज जरांगे ह्यांना एक दिवस समाज 100% साड्या घालणार आहे. आणि तो टाईम जवळ आलेला आहे, जवळ कालावधी आलेला आहे. धन्यवाद.